नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये अधिराज लवली आणि संत्याला विचारत असतो की याचा अर्थ तुम्हाला सावरी कुठे आहे ते माहीत आहे का. त्याच वेळेला ते म्हणतात की नाही, कुठेही माहीत नाही. पण संत्या म्हणतो की मला असं वाटतंय सावरी कोणालाही न सांगता निघून गेली, याचा अर्थ तिला कोणी किडनॅप वगैरे तर केले नसेल ना. तेव्हा अधिराज म्हणतो की नाही नाही, मला असं काहीच वाटत नाही आहे. तेव्हा तो घाबरतो देखील. तो म्हणतो की एक काम करूया आपण, मी जरा तिला शहराबाहेर जाऊन शोधतो, तुम्ही इकडेच गावामध्ये शोधा आणि जर काही समजले तर मला लगेच फोन करून कळवा. असं म्हणून अधिराज आता लवलीची तीच गाडी घेतो आणि आता तो शहराबाहेर जायला निघतो आणि नंतर तो पुढे जाऊन सगळीकडे शोधायला सुरुवात करतो. तर आता इथे हे सगळं होत असताना तो निघून गेल्यानंतर संत्या आता लवलीला म्हणत असतो की मला असं वाटतंय की हे वेगळाच काहीतरी प्रकार आहे. आपली सावरी कोणाच्या प्रेमाभिमात तर पडली नसेल ना, मला असे वाटते. तेव्हा मग लवली म्हणतो की नाही रे, अरे असं काही झालं नसेल. आपली सावरी म्हणजे चांगल्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे, तिच्याकडून असं होणं कधीही शक्य नाही. तिने असं काहीच केलेलं नसणार. मला तरी वाटतंय की हे सगळं ना त्या शालिनीचंच कटकारस्थान असणार आहे. हे सगळं त्या शालिनीनेच केलं आहे असं तिला वाटत असतं. तो म्हणतो पण हे सगळं आपण अधिराजला कसं काय सांगायचं. तर इथे जोरजोरात शालिनी शिर्के पाटील असा आवाज देत नित्या येते आणि शालिनी शालिनी असा आवाज देत असताना तिथे शालिनी येते आणि म्हणते की अगं हो हो, थांब जरा, येते मी, किती घाई झाली आहे तुला मला भेटायची. मग आता शालिनी येते, तिचे हात रक्ताने माखलेले असतात. नित्याला ती म्हणते की झालं, मी माझं काम तमाम केलेलं आहे. तेव्हा मग सोमनाथ म्हणतो की झालं मॅडम, संपलं. तेव्हा मग आता नित्या खूपच घाबरते. तेव्हा तो म्हणतो की मॅडम हे घ्या नॅपकिन. तेव्हा शालिनी म्हणते की अगं हे रक्त आहे ना, ते काही सावरीला मारलेलं नाही आहे मी. हे कोणाला मारलं आहे माहिती आहे? हे मारलं आहे त्या प्रवीणला, ज्याने तुला हे सगळे पुरावे आणून दिले ना, त्याला मी मारलं आहे. आणि असं म्हणून ती हात पुसते आणि म्हणते की आता जर तू मला हे पुरावे दिले नाहीस तर मग हाच जो चाकू आहे ना, तो अलगद मी त्या सावरीच्या गळ्यावरून फिरवणार. आणि ज्याने तुला पुरावे दिले त्याला तर मी संपवलेच आहे. आता सावरीची वेळ जर तू माझे ऐकले नाहीस तर. मग आता नित्याच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की ठीक आहे, आपल्याप्रमाणे सगळं ठरलं आहे तसंच होईल. मी हे पेपर्स दिल्यानंतर सावरीला सोडून द्यायचं आहे. तेव्हा ती हात पुसत म्हणते की हो चालेल. शालिनी ते पेपर आता त्याच पाण्यामध्ये बुडवून टाकते आणि म्हणते की याच पाण्यामध्ये ते बुडवते, कारण कसं आहे ना, हे पुरावे नष्ट नाही झाले पाहिजेत ना, बरोबर ना. आणि हो, आता हे पेपर्स तू देतेस का जाऊन अधिराजला, असं म्हणून ती तिला मुद्दाम छेडत असते. त्यानंतर ती म्हणते की याने नाही भागणार, तुला आणखी एक काम करावे लागेल, तुला जे हे पेपर्सवर सह्या कराव्या लागतील. नित्या म्हणते की कसले आणखी पेपर, मी कुठल्याही पेपरवर वगैरे सह्या करणार नाही. तेव्हा ती म्हणते की हे बघ नित्या मॅडम, तुमच्याकडे दुसरा काहीही ऑप्शन नाही आहे. कसं आहे ना, तुम्ही अशा गोष्टीत अडकलात ना, तुमचं काही पर्याय उरत नाही आणि माझं ऐकल्याशिवाय तुम्हाला पुढे काहीच घडू शकत नाही, म्हणून तुम्हाला काही करून माझे ऐकावेच लागेल. असं म्हणून ती तिच्या हातामध्ये पेपर्स देते आणि म्हणते की या पेपर्सवर सह्या करा आणि नंतरच मग मी सावरीला सोडेन. आता नित्याला ती म्हणते की या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर, मगच मी त्या सावरीला सोडेन. नित्याकडे काहीच पर्याय उरलेला नसतो. तो पर्याय आता तिला घ्यावा लागतो आणि ती नंतर मग त्या पेपर्सवर सह्या करते आणि ती खूप रडत असते. तेव्हा शालिनी आता तिच्या माणसांना फोन करून सांगते की त्या सावरीला सोडून टाका आणि तिला सोडा. असं म्हणून ते तिला सोडायला सांगते आणि नंतर शालिनी म्हणते की झालं, आता काय बघतेस माझं, जा आता हे पेपर घेऊन अधिराजकडे जायचं. त्याला सांगायचं की तुझं आणि माझं नातं कायमचं संपलेलं आहे. हे पेपर माझ्याकडे कसे आले याचा विचार करतेस ना तू, ठीक आहे, याचा विचार करू नको, तुला नक्कीच समजेल मी काय केलं आहे ते. आता घे आणि जा घरी आणि कायमचं आता अधिराजचं घर खाली करण्याचा विचार करायचा. असं म्हणून ती तिला जायला सांगते. नंतर आता पाहुणी म्हणत असते की काय झालं असेल, ही नित्या पण कुठेतरी गायब झालेली आहे आणि आपली सावरी पण येत नाही, कुठे गेली असेल. तेव्हा दोघीजणही तात्या आणि आयडे रडत असतात. तात्या म्हणतात की थांब विमल, आपली सावरी नक्कीच येईल, आता गेलेत ना राज आणि शोधायला, नक्कीच येईल ती. तेवढ्यातच आता सावरीचा आयडे आयडे असा आवाज यायला लागतो. तेव्हा तात्या म्हणतात की ते बघ विमल, हा बहुतेक आपल्या सावरीचा आवाज आहे. सावरी येते आणि विमलला मिठी मारते आणि म्हणते की आयडे. तेव्हा ती म्हणते की कुठे होतीस ग माझी पोर, खरंच मला खूप भीती वाटत होती, तू कुठे गेलीस काय गेलीस कोणाला काहीच माहिती नाही. तेव्हा सावरी तिथेच बसते आणि विमल म्हणते की बाळा शांत हो, प्लीज रडू नको, तुला काही केलं का त्या लोकांनी. तेव्हा ती म्हणते की नाही, मला काहीच केलेले नाही, उलट मी तिथे व्यवस्थित होते आणि मला एक फोन आला आणि म्हणून त्यांनी सोडून दिलं. त्याच वेळेला आता लगेच पुढे सावरीला पाहुणी म्हणते की हे सगळं मला वाटतं नित्याचंच कारस्थान असणार आहे, हे तिनेच केलं आहे बरोबर ना. तेव्हा आता सावरी म्हणते की नाही, असं कसं घडलेल, तिने नाहीच केलं असेल सगळं काही. मग ती म्हणते की मला काहीच कळत नाही आहे, मला कोण घेऊन गेलं ते.
माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली, मला एका ठिकाणी घेऊन गेली. माझ्या चेहऱ्यावर पट्टीच होती. आजूबाजूला कोण लोक होते ना मला काहीच माहिती नाही आहे. आणि त्यानंतर कोणाचा तरी फोन आला म्हणून मला नंतर सोडून दिलं. नेमकं काय आहे त्यांचं प्लॅन काय होतं ते मला काहीच माहिती नाही. त्याच वेळेला आता सावरीला तात्या म्हणतात की बाळा बाळा तू आधी शांत हो, कसलाही विचार करू नको. चल विमल तिला आता प्रश्न विचारत राहू नको. चला आपण सगळेजण घरी जाऊया. आणि हो, मी अधिराजला फोन करून कळवतो, तोही तुझी काळजी करत तुला फिरत बसला असेल. मग आता नित्या ही रस्त्यावरून चालत असते आणि तिला खूपच त्रास होत असतो. हातात घटस्फोटाचे पेपर असतात. तितक्यात अधिराज तिथे येतो आणि अधिराज तिला म्हणतो की नित्या मॅडम सावरीला शोधत फिरताय ना, चला घरून फोन आला होता, सावरी सापडली आहे आणि तुमच्या डोळ्यात हे पाणी कशाला, ते आधी पुसा बघू, असं म्हणून तो तिचे डोळे पुसतो. आणि त्याच वेळेला आता नित्या ही अधिराजकडे बघत असते. मनातल्या मनातच तिला खूप त्रास होत असतो, कारण अधिराजला तिला आता कायमचे सोडायचे असते. अधिराज म्हणतो की नित्या मॅडम चला गाडीवर बसा. तेव्हा नित्या त्याच्या खांद्यावर हात ठेवायला जात असते आणि हात ठेवता ठेवता तिचा हात ती मागे घेते. अधिराजला ते सगळं आरशातून दिसतं. तो म्हणतो की मॅडम हात ठेवा, तुम्ही हात ठेवू शकताय, नाहीतर परत मला तुम्हीच सांगाल की माझा हात मोडेल पाय मोडेल. असं काही सगळं ऐकण्यापेक्षा हे सगळं हात ठेवा आता तुम्ही, आणि मलाही तुम्हाला काही त्रास झालेला आवडणार नाही. आणि म्हणून ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते. अधिराजला ती म्हणते की मनातच कायमचा कदाचित हा शेवटचा हात असेल. तेव्हा मग आता अधिराज हा पुढे जात असतो. नित्या म्हणते की मला तुला काहीतरी सांगायचे. तेवढ्यातच सावरी धावत धावत बाहेर येते. अधिराज तिला मिठी मारतो आणि म्हणतो की सावरे काय झालं होतं गं. तेव्हा ती म्हणते की दाद्या मला खरंच काही माहिती नाही, हे सगळं काय घडलं होतं ते. तेव्हा तुला कोणी किडनॅप केलं, तुला कोण घेऊन गेलं, काही माहीत पडलं का तुला. तेव्हा ती म्हणते की नाही अरे दाद्या मला काहीच कळलं नाही, ते लोक कोण होते काय होते मला नाही कळलं. माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती, नंतर कोणाचा तरी फोन आला आणि मग मला सोडून दिलं गेलं. तेव्हा आता शालिनीचं ते कटकारस्थान आठवून नित्या शांतच होते. विमल म्हणतोय की चला आता पोरांनो आतमध्ये चला. आणि तात्या म्हणतात की राज अरे रक्षाबंधनचं राहिलंच आहे ना, चला आतमध्ये चला, असं म्हणून सगळ्यांना ते आतमध्ये घेतात. पाहुणी मुद्दामच दरवाजात उभी असते आणि त्याच वेळेला आता नित्या काय करते याच्यावर तिची बारीक नजर असते. सगळेजण आता आतमध्ये येतात आणि नित्याकडे पाहुणी जाते आणि म्हणते की काय गं काय झालं, तुला काय वाटलं की तू या घरामध्ये येशील, बघ शेवट तुझीच हार झाली ना. आणि हो आता तू घरामध्ये रक्षाबंधनसाठी येऊ शकतेस, कसं आहे ना सणावाराला तुला कोणी काही बोलणार नाही, असं म्हणून ती तिला टोमणा मारून तिथून निघून जाते. आणि नित्याला खूप वाईट वाटत असतं. तिथे अम्मा पोचते आणि अम्मा म्हणते की काय झालं गं नित्या. तेव्हा आता गौरी अशी हात मारून ती पुन्हा रडायला लागते आणि नित्या तिला मिठी मारून रडत असते आणि म्हणते की सगळं संपलं अम्मा, आता सगळं संपलं, त्या शालिनीने सगळं संपवून टाकलं, असं म्हणून ती रडत असते. नंतर मग आता अधिराज हा रक्षाबंधनासाठी बसलेला असतो. सावरी त्याला ओवाळत असते आणि नंतर ओवाळून झाल्यानंतर अधिराजला चेहरा वाईट पडतो आणि तो म्हणतो की माफ कर मला सावरे. तो आता राखी बघतच राहतो. राखी बांधत असताना ती त्याला गोड भरवते आणि तो म्हणतो की 1 मिनिट सावरी थांब. तेव्हा विमल त्याच्याकडे बघतच राहते. अधिराज म्हणतो की आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी सावरे मी तुझं रक्षण करू शकलो नाही, त्याबद्दल मला खरंच खूप अपराधी असल्यासारखं वाटत आहे, मी तुला नाही वाचवू शकलो. तेव्हा ती म्हणते की दाद्या अरे असं काय बोलतोस तू, मला त्या लोकांनी काही केले नाही आणि ती कोण होते मला तेही माहीत पडलं नाही. तेव्हा मग अधिराज म्हणतो की तेच तर आहे ना, म्हणून तर मला त्रास होतो या सगळ्याचा. तेव्हा पाहुणी म्हणते की तू कशाला त्रास करून घेतोय, मला तर वाटतंय ना हे सगळं त्या नित्याचंच कटकारस्थान असणार आहे, तिनेच हे सगळं मुद्दाम घडवून आणलं आहे, मला माहिती आहे ना. तेव्हा तिच्यावर सावरी ओरडते आणि म्हणते की 1 मिनिट दाद्या तू जरा थांब. पाहुणी तुला काय वाटतंय की नित्या मॅडम हे सगळं करतील, मला तरी असं वाटत नाही की हे सगळं नित्या मॅडमने केलं असेल, त्या खरंच खूप चांगल्या आहेत, त्या असं काहीही करू शकत नाहीत, माझा त्यांच्यावर विश्वास आहे. उलट मला त्यांनी वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले असतील आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच मी वाचली असेल असं मला वाटतं. तेवढ्यात तिथे नित्या येते आणि नित्या आल्याबरोबर ती म्हणते की मी आत येऊ शकते का. तेव्हा तात्या म्हणतात की अगं पोरी असून कशाला आम्हाला लाजवते, ये ना आतमध्ये. तेव्हा ती म्हणते की अधिराज मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अधिराज पुढे येतो. नित्याच्या डोळ्यात मात्र खूपच पाणी असतं. ती म्हणते की अधिराज मला जरा तुला बोलायचं होतं, ते म्हणजे की हे पेपर, या पेपरवर मी सही केलेली आहे. आता अधिराज ते पेपर बघतो आणि त्याला धक्का बसतो. तो म्हणतो की काय झालं, कसले पेपर. तेव्हा ते म्हणते की ज्या पेपरवर तू सह्या केल्या होत्यास ना तेच हे पेपर आहेत आणि मीही आता या पेपरवर सह्या केल्या आहे आणि माझ्या बाजूनेही आपला घटस्फोट निश्चित झाला आहे. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. अधिराजलाही त्या गोष्टीचा धक्काच बसतो. ती म्हणते की तू मला म्हणाला होतास ना की तुला माझ्यापासून लांब जायचं आहे, मी तुला आता कायमचे मोकळे केलेले आहे. हे ऐकल्यावर अधिराजला खूपच वाईट वाटतं.
नित्या म्हणते की अधिराज, आता तुझा माझा संबंध कायमचा संपलेला आहे, तू माझ्यापासून कायमचा मोकळा झालास. हे ऐकून आता अधिराजला खूप वाईट वाटतं. आता नित्या त्याचा हात धरते आणि त्याच्या हातात ते डिवोर्सचे पेपर देते आणि पाहुणीला ते पाहून एकदमच अत्यानंदच झालेला असतो. ती म्हणते की वा, एकदम बेस्ट झालं आज हे. आणि अधिराजला ती ते पेपर देऊन म्हणते की झालं, आपलं काम पूर्ण झालं. असं म्हणून आता अधिराजला ती बघत राहते आणि तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. अधिराजच्या डोळ्यातून आता जशा प्रकारे पाणी व्हायला लागतं ते पाहून ती पटकन तिथून वळते आणि निघून जाते. अधिराज मात्र हातात पेपर घेऊन तसाच उभा असतो. काय बोलावे हे त्याला काहीच कळत नसतं आणि त्यानंतर तो स्वतःचे डोळे पुसतो आणि या सगळ्याचा विचार करू लागतो. पाहुणी म्हणते की चला, बरं झालं, म्हणजेच आता मॅडमचा वार काही वाईट गेला नाही, यावेळेला मॅडमचा वार बरोबर लागला. तर नित्या बाहेर येते आणि ती खूप रडत असते. रडत असताना तिथे अम्मा येते आणि तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणते की गौरे, गप की ग, रडू नको की ग, मला माहीत आहे की हा सगळा काय त्रास होतोय तुला, पण तू रडू नको. तेव्हा ती म्हणते की अम्मा, सगळं संपलं आहे, माझी एक शेवटची आशा होती तीही संपली, आता काहीच उरलेले नाही. त्याच वेळेला तिथे पाहुणी येते आणि म्हणते की तुला काय वाटलं की तू घटस्फोटाचे पेपर देशील आणि राज ते फाडून टाकेल? अजिबात असं होणार नाही. आता तू अधिराजला डिवोर्स दिलेला आहेस, तर इथून कायमची निघून जायचे आहेस. इथे अजिबात त्याच्या डोळ्यासमोर राहायचे नाही. असं सगळं ती बोलून दाखवते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की जोगतीन आता नित्याला म्हणत असते की याच्या तिघांपैकी एक नारळ तू निवड. त्यावरून आपल्याला ठरेल की पुढच्या गोष्टी काय आहेत ते. त्याच वेळेला आता नित्या तो एक नारळ उचलते आणि जोगतीन तो नारळ हातात घेऊन तो नारळ फोडते. तेव्हा त्यातून काळं पाणी निघतं. मग नित्याला ती म्हणते की हा तर अपशकुन आहे, याचा अर्थ पुढे काहीतरी चुकीचं आणि अभद्र घडणार आहे. तर इथे अधिराज हा शालिनीच्या घरी असतो आणि तो चहा पितो, जो की वश करणाऱ्याचा चहा असतो. आता तो चहा पिऊन झाल्यावर अधिराजचे चेहराच वेगळा पडतो आणि मग आश्रय त्याला म्हणतो की तुला आता एक काम करायचे आहे मॅडमचे, ते म्हणजे की तू हा चहा प्यायलास ना, आता आता तुझी जी बायको आहे ना नित्या अधिराज जाधव, तिला घ्यायचं आणि तिला टेकडीवर घेऊन जायचं आणि टेकडीवर गप्पा गोष्टी करत करत तिला पुढे ढकलून द्यायची आहे. आणि मग आश्रयाच्या सांगण्यावरून आता अधिराज त्या गोष्टीसाठी तयार झालेला असतो. तो म्हणतो की तुम्ही सांगाल मॅडम, तसंच मी करणार, मी जाऊन त्या नित्याला दरीत ढकलून देणार. आता अधिराज हा त्या नित्याला दरीत ढकलून देणार की नाही हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.